प्रश्न आहे. थोडंसं जरी आपल्या मनाच्या विपरीत घडलं, थोडंसं जरी आपल्याला हवं असलेलं नाही घडलं, तर आपण लगेच एखाद्या नाल्यासारखं भरभरून ओसंडून का व्हायला लागतो? म्हणजे लगेच अँझायटी, स्ट्रेस, डिप्रेशन, रिॲक्शन, संताप, दुःख या सगळ्या गोष्टींनी भरभरून ओसंडून का व्हायला लागतो? समुद्रासारखी अशी थोडीशी स्थिरता नाही का आपल्याला मिळवता येणार? मिळवता येते, पण का आपण ओसंडून वाहतो? कारण प्रत्येकाने त्या वेळेस ती जी घटना घडत असते त्या घटनेबद्दलचं जे परसेप्शन आहे ते त्याच्या माइंडमध्ये, त्याच्या मनामध्ये आत खोलवर ज्या सबकॉन्शियसला त्याची नोंद होणार आहे, तिथं ते परसेप्शनच चुकीचं घेतलेलं असतं बऱ्याचदा. आता परसेप्शन म्हणजे काय की जे आपले सेन्सेस आहे, इंद्रिय म्हणजे डोळे, नाक, कान वगैरे सगळे, हे सगळे परसेप्शन इंद्रियांमधून, या सगळ्या इंद्रियांमधून ज्या ज्या संवेदना आपल्याला समोरून दिसत आहेत, ज्या जाणीवा आपल्याला होत आहेत, त्या जाणीवांच्या सोबत आपल्या काय भावना आपण जोडतोय. एखादी सुखी घटनासोबत जर तुम्ही दुःख जोडत असाल, एखाद्या दुःखद घटनेसोबत जर तुम्ही आनंद जोडत असाल, तर एखाद्या क्रिमिनलला मर्डर करणं सुद्धा आनंदाची गोष्ट वाटू शकते. परसेप्शन आहे ते. तर जे परसेप्शन आपण मध्ये घेतोय ते परसेप्शनच जर चुकीचं घेतलं जात असेल, तर मात्र मग आपलं जगणं हे थोडंसं त्या सत्य घटनेपेक्षा विपरीत झालेलं असतं. घडलेली घटना ही मुळात वेगळी असते आणि ती जशीच्या तशी समुद्रासारखं स्थिर होऊन न स्वीकारता आपण आपल्या परसेप्शन आणि आपल्या फिलिंग्स या वेगवेगळ्या करून आपला आय त्याला जोडतो आणि त्यामुळे ती घटना जशी आहे तशी आपण स्वीकारत नाही. परिणामी ते आपल्या मनाच्या विरुद्ध आपल्याला दिसतं आणि आपण नाल्यासारखं भरभरून ओसंडून लगेच व्हायला लागतो. पुढे जाऊन ते जे पाणी आहे ते पाणी कुठे विरून गेलं, त्या पाण्याला काहीच किंमत नव्हती हे जरी सत्य असलं तरी सुद्धा आपण भरभरून वाहनं सोडत नाही. का? कारण सोपं आहे. हे बघा, प्रत्येकाला त्याचं एक जग आहे. तुम्ही जे कोणी आता व्हिडिओ बघताय, तुमचं जग वेगळं आहे. तुमचं जग वेगळं आहे म्हणण्यापेक्षा मी म्हणेल एकाच कुटुंबातले जर 4 लोक असतील तर त्या 4ही लोकांचे प्रत्येकाचं जग वेगळं आहे. कारण प्रत्येकाचं त्या दिवसभरातल्या होणाऱ्या घटनांसोबतचं परसेप्शन, त्यांच्या भावना, त्यांच्या फिलिंग ह्या वेगवेगळ्या आहेत. त्यांचं जग, त्यांचं जगणं हे वेगवेगळंच आहे. राहिला विषय, बऱ्याचदा आपण काय करतो, जे जगणं प्राकृतिक नियमांमध्ये असावं त्या जगण्याला आपण आपल्या इच्छा, समज, आपल्या मान्यता, नियम, अपेक्षा, रूढी, परंपरा, धर्म, समाज या अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये जोडतो आणि या बाहेरच्या गोष्टींसोबत आपण आतलं ज्ञान, आपला अहंकार या सगळ्या गोष्टी एकत्र करून त्या घडणाऱ्या रोजच्या दैनंदिन घटना यांना या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्रमाणांनी जोडतो आणि त्या सगळ्या गोष्टी जोडल्यामुळे ती घटनेतलं आपलं जे जगणं आहे ते अगदी सीमित होऊन जातं. आणि त्या सीमित झालेल्या जगण्याला आपण पुन्हा आपला इनर अहंकारातला आय जोडतो आणि ते जोडल्यामुळे जे प्राकृतिक नियमांनी आपल्याला जीवन दिलंय, जे जग दिलंय किंवा जे जगणं अपेक्षित आहे ते आपण सगळं सोडून दिलंय. म्हणजे काय की तो एक क्षण येतो, तो एक वेळ येते की ज्या वेळेस ती जीही गोष्ट घडते ती गोष्ट ती तशीच्या तशी न स्वीकारता हे वरचे आत्ता जे मी सगळे पॉइंट बोललो हे पॉइंट आणि त्यांना आपला आय जोडल्यामुळे त्यामधून आपण एक वेगळंच जग सत्य मानून घेतो आणि ते खोटं जग सत्य मानल्यामुळे ती ओरिजिनल घटना कुठलीही तशीच्या तशी न स्वीकारता आपल्याला अस्थिर घटना मिळते आणि ती स्थिरता न लाभल्यामुळे आपण नाल्यासारखे भरभरून ओसंडून वाहतो. लगेच अँझायटी, डिप्रेशन, दुःख, संताप, आवेग या सगळ्या गोष्टी येतात. पण ते सगळं जसंच्या तसं जर आपण स्वीकारलं असतं, जर हे सगळे प्रमाण त्याला जोडले नसते आणि ती घटना किंवा ती गोष्ट किंवा ते जगणं जर मूळ प्राकृतिक नियमांनी केलं असतं तर कुठलाही न भेदभाव करता, कुठल्याही गोष्टींनी आपण न उद्युक्त होता, कुठल्याही गोष्टींनी आपण रिॲक्ट न होता आपण एकदम ओसंडून न वाहता स्थिर राहू शकलो असतो. आणि मग हे स्थिर राहणं म्हणजेच समुद्रासारखं स्थिर असणं की कसंही येऊ द्या, काहीही येऊ द्या स्वीकारतोय आणि त्याला काहीही रिॲक्ट होत नाही, स्थिर आणि शांत राहतोय. असं जगणं शक्य आहे का? तर भगवद्गीतेत कृष्ण म्हणतात की हो, नक्कीच शक्य आहे. त्याच्यासाठी अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 69 ते 72 आपण आज पाहणार आहोत.
69 मध्ये म्हणताय की सर्व जीवांची जी रात्र असते ती आत्मसंयमी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनींसाठी रात्र असते। पुढे म्हणताय की समुद्र पाण्याने भरत असूनही शांत राहतो, त्याचप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्यारूपी कामेच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही, तोच शांती प्राप्त करू शकतो आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी संघर्ष करणाऱ्याला शांती प्राप्त होत नाही। अशा इच्छा तृप्त करण्यासाठी संघर्ष करणाऱ्याला शांती प्राप्त होत नाही। पुढं, ज्या मनुष्याने इंद्रिय तृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे, जो निस्पृह अथवा इच्छा रहित जीवन जगत आहे, ज्याने स्वामित्वाच्या भावनांचा पूर्णपणे त्याग केलेला आहे, ज्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही, तोच केवळ खरी शांती प्राप्त करू शकतो। इथं डायरेक्ट शांततेचं पूर्ण उत्तर देऊन दिलंय की जर तुम्हाला शांत जीवन हवं असेल तर काय लागेल, एवढ्या सगळ्या गोष्टी। आणि शेवटी म्हणताय की आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही। मृत्यूच्या शेवटच्या क्षणी जर एखादा याच प्रमाणे स्थित असेल, म्हणजे असाच स्थिर असेल, तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो। बघा, जे काही कोणी आपल्याला सांगतात की तुम्ही हे पुण्य केलं तर तुम्हाला असं मिळेल, हे पुण्य केलं तर तसा स्वर्ग मिळेल, हे केलं तर हे चांगलं आहे, हे वाईट आहे, या सगळ्या गोष्टींचा एकच अर्थ निघतो की हे सगळं मिथ्या, खोटं आहे। जर तुम्हाला भगवत धाम हवा असेल तर तुम्हाला आंतरिक शांततेची गरज आहे आणि आंतरिक शांतता तेव्हाच मिळू शकते जेव्हा आता मी जेवढं वाचून दिलं तेवढ्या गोष्टींमध्ये आपण बसत असू आणि श्रीकृष्णांना तेच सांगायचंय। चला, 69 मध्ये कृष्ण म्हणताय की जो योगी आहे, जो मुनी आहे, त्याला ज्या आजूबाजूला भौतिक गोष्टी आहेत किंवा आजूबाजूच्या कुठल्याही घटना किंवा प्रसंग आहेत त्या गोष्टींमध्ये कुठलाही रस नाही आणि त्या गोष्टींनी ते विचलित होत नाही। आपल्या आत्मसाक्षात्काराच्या कार्यातच ते मुनी योग्य पद्धतीने मग्न असतात आणि आजूबाजूच्या घटना किंवा प्रसंग या गोष्टी त्यांच्यासाठी कुठल्याही पद्धतीने महत्त्वपूर्ण नसतात। म्हणजे एकाग्रतेत मग्न असल्यामुळे, आत्म्याचं परमात्म्याजवळ जाण्याच्या कार्यात ते मग्न असल्यामुळे, स्वतःच्या मनाच्या सत्यात ते व्यवस्थित जगत असल्यामुळे आणि साध्या भाषेत त्यांचं कर्म योग्य ते करत असल्यामुळे त्यांना या गोष्टींमध्ये रात्र ही दिवसा समान आणि दिवस ही रात्री समान असतो। म्हणजेच मुनींना इतकी एकाग्रता असते की दिवस असो की रात्र असो त्यांना याचं काही देणं घेणं नाही, ते त्यांच्या आत्मसाक्षात्काराच्या कार्यात कायम मग्न असतात। याच गोष्टीला हठयोगींनी मात्र उलट केलंय की रात्री ते जागत असतात आणि दिवसा ते झोपत असतात, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे। पुढची गोष्ट, प्रकृतीच्या नियमाविरुद्ध ते आहे, ज्याच्यात प्रकृतीचा नियम आहे की तुम्ही रात्री झोपलं पाहिजे आणि दिवसा तुम्ही जागलं पाहिजे। पक्षी सकाळ झाल्यानंतर उडून जातात, पाखरं त्या ठिकाणी त्यांचं अन्न शोधायला निघून जातात, जनावरं सकाळ झाल्यानंतर चारा शोधतात, तसं प्रकृतीच्या नियमामध्ये आपण सकाळी उठल्यानंतर योगानुसार सकाळी अगोदर जेवण केलं पाहिजे, या गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहेत आणि ते तुम्हाला आयुर्वेदात सुद्धा मिळू शकतात। म्हणजे प्रकृतीच्या विरुद्ध आपण नाही गेलं पाहिजे, पण याच्यात हठयोगी हे कधी कधी त्याचा वेगळा अर्थ काढू शकतात। पुढचं आहे की जगात दोन प्रकारचे लोक असतात, एक ज्यांचा परमात्मा जो आहे तो उच्च लेवलला स्थिर आहे किंवा स्ट्रॉंग आहे, एक दुसरे ज्यांचं मन कमजोर आहे, ज्यांची बुद्धी कमजोर आहे, ज्यांचा आत्मा कमजोर आहे किंवा जे अहंकाराने झाकलेले आहेत, म्हणजे सांसारिक, जसे की आपले लोक। तर ज्या गोष्टीमध्ये आपण काही विषय अवॉइड करतो, आपण ज्या गोष्टी टाळतो, तिथं स्थिर व्यक्ती त्या गोष्टी प्रकृतीच्या नियमाने प्रत्येक गोष्ट परमात्मा मानून जशा आहेत तशाच्या तशा स्वीकारतो आणि हाच मोठा फरक आहे सांसारिकातला आणि त्या योगी मधला, त्या मुनी मधला, ज्यांनी आत्मसाक्षात्काराचं काम सुरू केलेलं असतं। बघा, सांसारिक या गोष्टींमध्ये हे शोधतो की याच्यात मला काय मिळेल, माझा काय फायदा होईल, मला कसं काय मिळणार आहे, आणि या ठिकाणी शास्त्र नाही म्हणते, अमुक नाही म्हणते, लगेच आपण थांबून जातो। तिथं योगी थांबत नाही,
जिथं जिथं चॅरिटीचा विषय येतोय, जिथं जिथं दयेचा, प्रेमाचा, भावनेचा, योग्य पद्धतीने मदत करण्याचा, योग्य अयोग्याचा, या ठिकाणी जिथं जिथं विषय येत असेल त्या त्या ठिकाणी आपण झोपलेले असतो. पण अशा ठिकाणी मात्र त्याच गोष्टीला योग्य कर्म मानून योगी किंवा मुनी हा कंप्लीट जागे असतो. पण त्याच ठिकाणी जेव्हा स्वार्थाची गोष्ट येते, माझ्या फायद्याची गोष्ट येते, माझ्या वासनेची गोष्ट येते, पाप पुण्याची गोष्ट येते, इतकंच नाही तर या गोष्टीमध्ये द्वेष, भावना, मत्सर, संताप, अहंकार या जेवढ्या गोष्टी येतात त्या ठिकाणी मात्र आपण बरोबर जागे असतो. तिथं आपण लगेच जागे असतो. म्हणजे माझं स्वतःचं, माझं शारीरिक किंवा माझ्या जवळच्या व्यक्तीचं शारीरिक आर्थिक नुकसान जर होत असेल तर तिथं मी लगेच जागे असतो. पण समजा पुरात 50 लोक वाहून गेलेले आहेत, मला त्याचं काहीही वाटत नाही. माझी जवळची व्यक्ती जर का वारली तर मला खूप अतोनात दुःख होऊ शकतं, आणि तेच जर का दुसऱ्याची व्यक्ती वारली तर मी एक फॉर्मॅलिटी म्हणून त्याच्या प्रेतयात्रेला जाऊन येतो. हाच तर फरक आहे संसारिकातला आणि योगीतला. सगळ्यात महत्वाचं की हे जे विषय आहेत, जिथं आपण रस घेतोय, जिथं आपण आपलंच पतन करून घेतोय, त्या गोष्टी योग्यांसाठी रात्री समान असतात. आणि ज्या ठिकाणी आपण झोपलेलो आहोत त्या ठिकाणी योगी हे दिवसा समान जागृत असतात. म्हणजे काय की जर समजा आत्ताच्या घडीला आपण विचार केला अर्जुनाच्या बाबतीत, तर समोर एवढं सगळं सैन्य पाहिलंय, ते सैन्य पाहिल्या पाहिल्या त्याला त्याचं मरण दिसतंय. अर्जुन लगेच जागा झाला, अर्जुन जागला. आणि त्याच्या एक्झॅक्ट विरोधात जर तुम्ही अर्जुन कृष्णाच्या बाबतीत विचार करणार तर कंसने, जरासंधाने अनेकदा कृष्णांना मरणाच्या अगदी जवळ आणलं. एवढं जवळ आणून सुद्धा कृष्णांनी त्यांना काहीही त्रास दिला नाही. अशा वेळेस कृष्ण झोपलेले होते. पण जेव्हा कंसने सांगितलं की जर कृष्ण येत नसेल किंवा कृष्णाला जर मारता येत नसेल तर मथुरा द्वारका वासियांना सगळ्यांना मारून टाका, आता जिथं जनतेचा विषय आलाय त्या ठिकाणी मात्र कृष्ण जागृत झाले. आणि मग कृष्णांनी कंसाचा वध केला. ते सुद्धा सरळ सरळ सैन्य घेऊन युद्ध केलेलं नाही, कोणाच्याही जीवाला धोका न करता कंसाच्या घरी जाऊन मल्लयुद्ध करून त्याला मारलेलं आहे. म्हणजे जिथं आपण झोपतो की अरे समोरचा एवढा स्ट्रॉंग आहे, आपण त्याचं काहीच करू शकत नाही, मग आपण शेपूट घालून बाजूला होऊन जातो, तेव्हा आपण झोपतो. अशा वेळीच कृष्ण जागे होतात. जेव्हा आपल्याला मरण दिसतं, आपण तिथून पळायचा प्रयत्न करतो, जे अर्जुन करतोय, त्यावेळेस आपण जागृत असतो. आणि हाच फरक कृष्णांनी सांगितलाय की स्थिर व्यक्तीमधला आणि अस्थिर व्यक्तीमधला. जिथं अस्थिर व्यक्तीला रात्र आहे तिथं स्थिर व्यक्तीला दिवस आहे, जिथं स्थिर व्यक्तीला रात्र आहे तोच अस्थिर व्यक्तीचा दिवस आहे. पुढचं, समुद्राला पूर येत नाही, कधी कोरडा दुष्काळ पडत नाही. मग हे सगळं सामावून तो समुद्र कसा स्थिर असतो बघा. तुम्ही गंगेचं पाणी द्या, तुम्ही नाल्याचं पाणी द्या, तुम्ही केमिकलचं पाणी द्या, वरून कितीही ऊन पडू द्या, काहीही असो, समुद्र सर्व स्वीकारतो. कसलाही भेदभाव करत नाही, कसला विकार करत नाही. आपल्याला थोडंसं जर नफा दिसला, आपल्याला थोडंसं जर नुकसान दिसलं, थोडंसं आजारपण दिसलं, लगेचच आपल्याला पूर येतो. अहो थोडासा नफा होऊ द्या, लगेच छाती फुगवून चालायला लागतो. थोडंसं आजारपण, नुकसान दिसू द्या, लगेच आपण नाराज होतो. म्हणजे आपल्यावर लगेच दुष्काळ पडतो किंवा आपल्याला लगेच पूर येतो. या दोन्ही गोष्टींमध्ये समुद्र बसत नाही. समुद्राचं कसं माहितीये का की एक बघा उदाहरण सांगतो. आपल्या मनाच्या सत्यात जर का कोणी आघात करत असेल तर तो कोणालाही सहन होत नाही. म्हणजे मला जगायचंय माझ्या मनाच्या सत्यात, मला राज्य हवंय, मला हे सगळं जग हवंय, किंवा मला खूप पैसा हवाय, मला खूप नाव हवंय, मला अशाच इच्छा पूर्ण पाहिजे, हे माझ्या मनाच्या सत्यात मला जगायचं असतं, मला आवडतं. पण नेमकं त्या गोष्टी मला करता येत नाही. आणि जर ते सत्य अंमलात यावं ही दाट इच्छा असूनही जर कोणी त्या सत्याच्या मध्ये आडवं येत असेल, माझ्या मनातलं सत्य पूर्ण होण्यासाठी मध्ये कोणी आडवं येत असेल, इनडायरेक्टली तो माझा दुश्मन बनून जातो. आणि त्याचमुळे लोकांना या ठिकाणी जो आडवा येत नाही तो आवडतो. म्हणून लोकांना त्यांचे पेट्स अॅनिमल आवडतात. ते कोणाला बोलत नाही, ते कोणाच्या सत्तेत आडवे येत नाही. आता बघा, जर का या गोष्टीवर एखाद्या व्यक्तीच्या मनाच्या सत्यावर आघात झाला, तो आघात झालेला त्याला जर आवडत नसेल, त्यापेक्षा सोपं काय,
त्याच्या मनाच्या सत्याच्या सोबतच राहायचं। असंही आपण कोणाच्या सोबत किती वेळ असतो, तुम्ही लग्नांना भेटतात, मैत्रीला भेटतात, कुठल्या कार्यक्रमाला भेटतात, प्रत्येक व्यक्तीला आपण तोंड देत चालतो, मोजून 10 मिनिटं 5 मिनिटं आपण एकमेकांशी बोलतो। असं इतक्या कमी वेळेमध्ये आपण काय करून घेणार आहे? आपण त्यांच्या मनाच्या सत्याच्या विरुद्ध जाऊन काय करून घेणार आहे? आपलं ज्ञान जे आहे ते आपल्या मनाच्या सत्यात जगण्यासाठी आपल्याला फायदेशीर पडत नाही, तर दुसऱ्याच्या मनाच्या सत्यात जगण्याला काय फायदेशीर पडणार आहे? बरं, महत्वाची गोष्ट बघा की वादळासह किंवा प्रवाहासह जे लोक वागून जातात, जे त्या मनाच्या सत्यानुसार जगून जातात, त्या लोकांचं काय होतं, ते वाचतात, पण जे त्याला विरोध करतात ते लोक वाहून जातात। साध्या भाषेत थोड्या वेळाने ते वादळ किंवा तो पूर ओसरणार आहे हे कोणीही लक्षात घेत नाही। तुम्हाला आलेलं जे दुःख आहे हे थोड्या वेळात ओसरणार आहे, तुमच्यावर आज जी आलेली वाईट वेळ आहे ही थोड्या वेळाने जाणार आहे। त्या ठिकाणी फक्त तुमचं काम आहे स्थिर राहणं आणि त्या प्रवाहासोबत थोडा वेळ काढून घेणं। थोड्या वेळानंतर ते ओसरणारच आहे, पण याच्यासाठी स्थिरता हवी। थांबणं आणि थांबायला लागणं या दोघांसाठी स्थिरता लागते आणि म्हणूनच समुद्रासारखंच व्हावं जे स्थिर आहे। कितीही मान अपमान होऊ द्या, कितीही नफा तोटा होऊ द्या, कितीही पैसा मिळू द्या, इतकंच नाही तर तुमचं काही नुकसान होत असेल, कुठला वाईट भोग तुमच्या वाट्याला येत असेल, तो सुद्धा आपल्याला मान्यच आहे। आणि खरं म्हणजे जे तुमच्या समोर आलंय ते तसंच्या तसं मान्य करून स्वीकार करूनच जगणं हाच खरा धर्म आहे, जे कृष्णांनी आपल्याला शिकवलाय। त्यांच्या आयुष्यात जी जी वेळ जशी जशी आलेली आहे ती त्यांनी त्याचप्रमाणे जगलेत। एका वेळी एकाच जागी एकाच निश्चयाने एकच कर्म, तेही योग्य इंटेन्शनने, हेच कृष्णाचं काम होतं। आणि म्हणून फरक कुठं पडतो बघा की इतर धर्म जे आहेत, मानव निर्मित धर्म जे आहेत, ते आपल्यावर बंधनं टाकतात की अरे परंपरा, रूढी, पाप, पुण्य, योग्य, अयोग्य, सत्य, असत्य अशा गोष्टी आपल्याला सांगतात, ज्याच्यामध्ये ते स्वीकारण्याऐवजी नाकारण्यावर भर देत आहे। हे करू नका, ते करू नका, हे चुकीचं आहे, हे पाप आहे, हे सगळं नकार देणं हा खरा धर्म, की समुद्रासारखं सगळं आहे ते प्रकृतीच्या नियमांनी स्वीकारणं हा खरा धर्म। तर कृष्ण सांगतात जे आहे ते तसंच्या तसं स्वीकारणं, त्याचा कुठलाही भेदभाव न करणं, जे क्षण जो भोग जसा आलेला आहे तो तसाच्या तसा स्वीकारणं हाच खरा धर्म आहे आणि नकार देणं हा अधर्म आहे। म्हणजे आता खरी गोष्ट बघा की जर तुम्ही एखाद्या गोष्टीला निवडत असाल की नाही, तुम्ही सिलेक्ट करताय मला असंच हवंय, तर तो सुद्धा अधर्म आहे। किंवा जर तुम्ही एखाद्या गोष्टीला नकार देताय, नको सांगताय, तो सुद्धा अधर्म आहे। जो भोग नाकारतोय किंवा जो निवडून इच्छेनुसार, निवडून अपेक्षेनुसार त्या भोगाला होकार देतोय, दोघंही अधर्म आहे, दोघंही चूक आहे। आणि कृष्ण म्हणतात या दोन्ही गोष्टी म्हणजे परमात्म्यापासून दूर जाणे। अस्थिरता आली तुम्ही नकार देणार, अस्थिरता आली तुम्ही निवडायला लागणार, स्थिरता आली तुम्ही स्वीकारणार। आणि मग भगवंत काय म्हणताय शेवटी, ज्याला स्थिरता आली तोच भगवत धामाला प्राप्त होऊ शकतो। म्हणजे जर भगवंताकडे जायचं असेल तर धर्माच्या मार्गाने जाणं। धर्माचा मार्ग काय, जो क्षण तुमच्या आयुष्यात आलाय त्याला कुठलंही कनेक्शन न देता, कुठल्याही पद्धतीने जॉईन न होता तो फक्त आहे तसा स्वीकारणं, तो जगून घेणं आणि त्या ठिकाणी स्थिर राहणं। चला पुढचा मुद्दा, काही लोक हे जे आहे ना हे नाल्यासारखे असतात। थोडंसं काही अनुकूल किंवा विपरीत घडायला दिसलं की लगेच ते ओसंडून व्हायला लागतात, लगेच पुरासारखे त्यांना पाणी लगेच येऊन जातं। अहो पुढे ते जे विषयाचं पाणी आहे, त्या घटनेचं, त्या झालेल्या दुःखद किंवा विपरीत घटनेचं पाणी, ते पुढे जाऊन किती अंतर गेल्यानंतर कमी कमी होत ते कुठं विरून गेलं कळत नाही। काळानुसार तुम्हाला आज झालेलं दुःख पुढे तेवढं तीव्र राहत नाही, काळानुसार तुम्हाला आज झालेला आनंद पुढे तेवढा राहत नाही, हे माहिती असून सुद्धा आपण त्याला किती चिपकतो। बघा पुढे त्या विषयाचं काय होतं माहित नाही, त्या पाण्याचं महत्व शून्य असतं तरी सुद्धा अँग्झायटी, स्ट्रेस, डिप्रेशन या सगळ्या गोष्टींनी आपण भरभरून ओसंडून वाहतो। काही लोक हे तलावासारखे असतात, सरोवर सारखे असतात। यांचं कसं आहे की मतलब पुरतं त्यांना हवं असतं, जोपर्यंत त्यांचं मतलब पूर्ण झालं त्याच्यानंतर त्यांना थोडं सुद्धा नको असतं, नंतर सामावण्याची त्यांची कॅपॅसिटी राहत नाही, ते त्यांच्या जगातच सीमित असतात। आणि कुणी बाहेरून नवीन देत असेल
तेही त्यांना नकोय आणि त्यांचं बाहेर जाणं सुद्धा त्यांना नकोय. मग आता सध्या जे काही तुम्हाला हे नॉर्म्स, त्यांचे लॉस, त्यांच्या परंपरा वापरून जे जकडून नियम देत आहेत, हे तथाकथित धर्मगुरू जे आहेत, हे सगळे काय आहेत तर हे तलावासारखे, सरोवरासारखे आहेत. त्यांनी त्यांचं एक वलय तयार केलंय, त्यांनी त्यांचे काही नियम तयार केलेत, त्यांनी त्यांचे काही नॉर्म्स तयार केलेत. या धार्मिक तथाकथित लोकांनी बाहेरच्या कुठल्याही गोष्टीला ऍडजस्ट नाही करू शकत. ते लोक काय करतात, पाप, पुण्य, वाईट, चांगलं, सत्य, असत्य या गोष्टींचा आधार तुम्हाला देतात. आणि या गोष्टींचा आधार जर तुम्ही घेत असाल तर आधीच मी तुम्हाला सांगितलं, जिथं नकार आला, जिथं तुम्ही सिलेक्ट केलं तो अधर्म आहे. मग हे लोक तुम्हाला धर्म शिकवताय की अधर्म? पुढचं, जर का हे असंच राहत राहिलं तर मग समुद्रासारखं होणार कसं? म्हणून धर्म अधर्म या गोष्टी बाजूला ठेवून समुद्रासारखं राहायचं, ज्या समुद्राला स्वतःचं अस्तित्व आहे, ज्याला स्वतःची चव आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही गंगा येऊ द्या, मनापासून स्वीकार कराल. केमिकल येऊ द्या, मनापासून स्वीकार कराल. घाण पाणी येऊ द्या, मनापासून स्वीकार कराल. नाला येऊ द्या, तो सुद्धा मनापासून स्वीकार कराल. जसं की कृष्णामध्ये स्थिरता आहे. काय नाहीये स्वीकारलेलं कृष्णाने? जेल आली, स्वीकारलं. द्वारकाधीश झाले, स्वीकारलं. राधा स्वीकारली. कुब्जा, यादवस्थळी, महाभारत, गोपिका, कंस, जरासंध, इतक्या पत्नी, मान अपमान, छल कपट, गीता, सगळं काही स्वीकारलंय. आणि ते सुद्धा जसं आहे तसं, कुठलाही विकार नाही, कुठला भेदभाव नाही, कुठल्या गोष्टीचा नकार नाही. समुद्रासारखं सगळं सामावलंय. आणि यालाच आपण म्हणायचं ब्रह्म आचरणम. म्हणजे ब्रह्माने जी प्रकृती निर्मित केलेली आहे त्या प्रकृतीचं जसंच्या तसं आचरण करणे, त्या प्रकृतीत घडत असलेली घटना, त्या प्रकृतीने दिलेला आपल्याला भोग तो तसाच्या तसा स्वीकारणे. म्हणजे प्रकृतीचा जो भोग आपल्या वाट्याला आलाय तो नकार न देता स्वीकारच करायचा, याला म्हणायचं ब्रह्म आचरणम, ब्रह्मचर्य. आणि म्हणून कृष्णाला एवढ्या पत्नी असून सुद्धा कृष्ण ब्रह्मचारी का म्हणले जातात? तर त्याचं कारण हेच आहे की त्यांच्या वाट्याला आलेला प्रत्येक भोग त्यांनी तसाच्या तसा प्रकृतीच्या नियमात राहून, जे व्हायला हवं ते व्हायलाच हवं, जे होऊ नये ते होऊच नये, जे व्हावं ते होण्यासाठी एनीहाऊ कंडिशन व्हावं, आणि जे होऊ नये ते न होण्यासाठी एनीहाऊ कंडिशन होऊ नये, हे सगळं जे जगले त्यालाच म्हणायचं ब्रह्म आचरण. पुढं इतके दिवस तुम्ही समजा उपवास केला की मी महिनाभर उपवास केला, मग याचा अर्थ काय काढणार? तुम्ही त्या गोष्टीला, अन्नाला होकार दिला की नकार दिला? अहो, तुम्ही जितके मोठे जास्त उपवास केले, किती मोठा तुम्ही अन्नाला नकार देताय. असाच नकार लोकांनी आता रंगांना देणं सुरू केलंय. जागेचा नकार आहे, प्राण्यांचा नकार आहे, अन्नाचा नकार आहे, राहण्याच्या पद्धतीचा नकार आहे, परंपरांचा, विधींचा, बोलण्याचा. अहो, किती 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 प्रकारचे नकार आपण तयार करून ठेवलेले. आणि या सगळ्या नकारांमुळे आपल्याला स्थिरता मिळेल कशी? आपण जे जगतो आहोत ते जे जगणं आहे हेच जगणं की मला हेच हवंय, हे नकोय. अहो, समोर 56 भोग असून सुद्धा जर तुम्ही कोरडी पोळी खाणार असाल तर मग तुम्ही कोणत्या धर्माच्या पावलावर आहात? पोटात भूक आहे, समोर 56 भोग ठेवलेले आहेत, जेवणाची योग्य वेळ झालेली आहे, आणि जे जेवताय ते तुम्ही चांगलं कर्म म्हणून जेवतायत ना, वाईट थोडी, तुमच्या शरीराची ती गरज आहे. आणि अशा वेळेस तुम्ही त्याला नकार देतात आणि म्हणतात नाही, मी फक्त कोरडीच पोळी खाईल. का? तर माझ्या धर्मात म्हटलं हे पाप आहे, का माझ्या रूढीत म्हटलं हे चुकीचं आहे, का माझ्या शास्त्रात म्हटलं हे असं आहे. या गोष्टींनी कुठला तुम्ही धर्म मानताय? शेवटचा मुद्दा असा राहील की कृष्ण नकाराला जागाच देत नाही. बघा कसं, नकार देणे हा सुद्धा इच्छेचा एक दुसरा भाग असतो. बघा, तुम्ही एका गोष्टीला नकार देणे म्हणजे त्या विषयाच्या विरुद्ध विषयाला होकार देणे आहे. म्हणजे जिथं मागणं आलं, जिथं होकार देणं आलं, याचा अर्थ तिथं इच्छा आली. आणि जर तुम्ही इच्छाच तिथं ठेवत असाल तर काय, तर इनडायरेक्टली तुम्ही पुन्हा अधर्मावरच आले. आणि शेवटचं सांगतो लास्ट मध्ये की सर्व इच्छा त्यागून, जे कृष्णांनी म्हटलंय स्थिरतेसाठीचं, सर्व इच्छा त्यागून, याचा अर्थ सुखी राहण्याची इच्छा सुद्धा आली, पैशाची इच्छा आली, अपत्याची आली, काहीही इच्छा सगळ्या या त्यागून त्या ठिकाणी धर्म, तणाव, इच्छा, स्वार्थ, अहंकार, संशय, आसक्ती, द्वेष हे सगळं जसं तुमच्या वाट्याला येईल ते तसंच्या तसं त्याच परसेप्शनने जे तुम्ही आतमध्ये घेणार
त्या परसेप्शनने ते जर तसंच्या तसं तुम्ही स्वीकारत असाल, त्याला कुठलीही इच्छा इंडल्ज न करता, तरच तुम्हाला तो विषय तेवढा जगून स्थिर राहता येईल. साध्या भाषेत जर का तुम्ही या गोष्टींमध्ये सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असाल की मला अपत्य मिळालं तर मी सुखी होईल, मला पैसा मिळाला तर सुखी होईल, हे तसं काही नाहीये. लैला आणि मजनूचं जे प्रेम आहे ते सुद्धा तसंच होतं. आणि त्या गोष्टीमध्ये लैला कशी होती एकदा तुम्ही फोटो पाहून घ्या आणि मजनू कसा होता फोटो पाहून घ्या. प्रेम त्या शरीरावर नव्हतं, प्रेम हे आतून होतं. ती जशी आहे तशीच्या तशी स्वीकारणं, येशूला खिळे ठोकत असताना आलेला भोग तसाच्या तसा स्वीकारणं आणि समोरच्यांना माफ करणं, याला स्थिरता लागते. आणि ती स्थिरता येण्यासाठी आपल्याला समुद्रासारखंच व्हावं लागतं. आता इच्छा किंवा निस्पृहता म्हणजे काय बघा. इच्छा म्हणजे मला हवंय, निस्पृहता म्हणजे मला नकोय. आता या दोघं गोष्टी जर का तुम्ही त्याग केला, मला हवंय काय तेही निवडू नका, मला नकोय काय तेही निवडू नका, आलेला भोग मात्र इमानदारीने जगा, हे जर का तुम्ही करत असाल तर तुम्ही स्थिर होणारच आहे. आणि जो अशा दोन्ही गोष्टी त्यागून देत असेल आणि स्थिर होत असेल, त्यालाच भगवत धामात जागा मिळू शकते, तोच शांत राहू शकतो. आणि जो मनाने स्थिर आहे तो ऑलरेडी स्वर्गात आहे. पुढं शेवटचं सांगतो, जर मन अशांत असेल तर वरचे जेवढे सगळ्या गोष्टी मी आता सांगितल्या, अगोदर पासून सांगतोय मी की अहंकार द्वेष भावनापासून तर तुमच्या आतल्या अस्तित्वाच्या आयपासून तर तुमच्या या समाजाच्या सगळ्या गोष्टींपासून की ज्याच्यामध्ये दुःख द्वेष काय असेल नसेल, परंपरा रूढी वगैरे सगळं करा, या सगळ्या गोष्टींमध्ये कोणता फोर्स तुम्हाला त्रास देतोय ते शोधा. ज्या दिवशी तुम्हाला कळतंय की मला शांतता नाही वाटत, मला शांत नाही वाटत, त्या दिवशी तो फोर्स शोधा. त्या फोर्सला जर आपण महत्वच दिलं नाही, इनडायरेक्टली त्या फोर्सला जर तुम्ही चिपकलेच नाही, तर मात्र शेवटच्या श्वासापर्यंत किंवा शेवटच्या श्वासाच्या वेळेस सुद्धा तुम्ही स्थिर राहू शकता. आणि जो शेवटच्या श्वासापर्यंत स्थिर आहे तो आनंदीच आहे, तो स्वर्गातच आहे, तो भगवत धामातच आहे. इनडायरेक्टली कुठलीही आलेली घटनेला आपण जगणे, पण आतून त्याला कुठलंही कनेक्शन न होऊ देणे, यालाच समुद्राची स्थिरता म्हणता येईल. अपेक्षा करतो मला जी सांगायची मानसिकता ती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर ते लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी.